हॅलो. 8:46 मुलीचा जन्म झाला की फॅमिलीमध्ये. हे घ्या 2.580 बाळाचं वजन. इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आईला डायबिटीज, प्रीटर्म लेबर पेन 2-2 वेळा 3-3 वेळा आपण सगळं मॅनेज करत करत शेवटी 38 आठवड्यांचा टप्पा गाठला. आता फक्त थोडंसं डायबिटिक मम्मा असल्यामुळे बेबीला आत्ता श्वास घ्यायला थोडीशी घरघर जाणवते. त्याला आम्ही ट्रान्झिएंट टॅकेप्निया ऑफ न्यूबॉर्न असं म्हणतो. म्हणजे बाळाच्या छातीत थोडंसं पाण्याचा अंश शिल्लक राहिला. तो हळूहळू करत कमी होणार आहे, पण ह्या बाळाला ऑब्झर्वेशनची गरज आहे. अभिनंदन सगळ्या परिवाराचं. 9 महिन्यांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आज कोठोडे सरांच्या प्रयत्नांमुळे पूर्ण झाले. थोडीशी अवघड होती जर्नी. तिला म्हणजे पायऱ्या उतरायला सांगितल्या नव्हत्या. इथेच हे जाऊ नको तिथे जाऊ. ती म्हणजे पूर्णपणे बेडरेस्ट होती. मग जेव्हा ती आली तिला कॉन्फिडन्स आला, मग नंतर ती उतरायला लागली. तुम्ही सेफ हँडमध्ये आहात. मी आहे इथे. त्यांना येऊ द्या. याच्यापेक्षा डिफिकल्ट केसेस सुद्धा माझ्याकडे आलेल्या आहेत आणि मी त्या खूप व्यवस्थित हँडल केलेल्या आहेत. आणि पूर्ण आम्हाला टेन्शन फ्री केलं. तर जेव्हा बाळ आला तेव्हा तर डोळ्यातनं पाणी थांबत नव्हतं आणि वेगळाच जो एक आनंद होता बाप बनण्याचा. आणि मुख्य म्हणजे लक्ष्मी आली आमच्या घरी. हा दिवस आलाय की मी आज आजोबा झालो याचा मला खूप आनंद आहे. जवळजवळ 32-33 वर्षांनंतर आमच्याकडे मुलगी आलेली आहे, त्यामुळे तो अधिक आनंद द्विगुणित झाला आहे. सरांचा स्वभाव खूप छान आहे. न चिडता आणि क्लॅरिटी वाईज समजून सांगतात आणि पूर्णपणे आपल्याला म्हणजे कॉन्फिडन्स देतात की वी आर इन सेफ हँड्स.